श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी सत्यकथेवर आधारित प्रेरणादायी कथा सांगणार आहे जी श्रद्धा, विश्वास आणि स्वामी समर्थांच्या कृपेचे सामर्थ्य दाखवते. एका गरीब विधवेने स्वामींना फक्त एक नारळ अर्पण केला, पण त्या छोट्याशा भक्तीमागील निस्वार्थ भाव पाहून स्वामी समर्थांनी तिच्या आयुष्यात असा चमत्कार घडवला की संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील अक्कलकोटपासून काही अंतरावर असलेल्या चांदपूर नावाच्या छोट्याशा गावात एक गरीब विधवा राहत होती. तिचे नाव होते गौरी. गौरीचा नवरा काही वर्षांपूर्वी आजाराने वारला होता. मागे राहिला होता फक्त तिचा 8 वर्षांचा मुलगा गणू आणि मातीचे मोडकळीस आलेले घर. पावसाळ्यात घराच्या छपरातून पाणी गळायचे, उन्हाळ्यात घर अंगारासारखे तापायचे, पण गौरीच्या चेहऱ्यावर कधीही देवाविषयी तक्रार नव्हती. रोज पहाटे ती उठायची, अंगण झाडायची, तुळशीला पाणी घालायची आणि हात जोडून एक मंत्र म्हणायची, श्री स्वामी समर्थ. तिचा मुलगा गणू एके दिवशी म्हणाला, आई, आपण इतके गरीब आहोत, मग स्वामी आपल्याला मदत का करत नाहीत? गौरी हसली, मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बाळा, स्वामी उशीर करतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. श्रद्धा ठेव. हे बोलून ती मजुरीला निघाली. त्या दिवशी गावातील मोठे जमीनदार रघुनाथ पाटील यांच्या शेतात काम होते. कडक उन्हात गौरी दिवसभर राबली. हाताला फोड आले, कपाळावर घाम होता, पण ती सक्त मनात नामस्मरण करत होती. संध्याकाळी मजुरी घ्यायला गेल्यावर पाटील म्हणाले, आज पैसे नाही, उद्या घे. गौरीने काहीही वाद घातला नाही. ती शांतपणे घरी निघाली. घरी आल्यावर तिने पाहिले, घरात धान्याचा एकही दाणा नव्हता. गणू भुकेने रडत होता. आई, आज खायला काय आहे? गौरीच्या डोळ्यात पाणी आले. तिने घरात शोधले. एका कोपऱ्यात तिला फक्त एक नारळ दिसला. तो मागच्या वर्षी एका भक्ताने प्रसाद म्हणून दिला होता. गणू म्हणाला, आई, हा नारळ फोडू, या दोघांचं पोट भरेल. गौरीने नारळ हातात घेतला. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, ऐकलंत का? उद्या सकाळी श्री स्वामी समर्थ आपल्या गावाजवळच्या मठात येणार आहे. गावभर आनंदाची लाट पसरली. सर्वजण दर्शनाची तयारी करू लागले. गौरी मात्र विचारात पडली. हा एकमेव नारळ मुलाला खाऊ घालावा की स्वामींना अर्पण करावा? रात्रभर तिला झोप लागली नाही. एका बाजूला मुलाची भूक, दुसऱ्या बाजूला स्वामींवरील अखंड श्रद्धा. पहाट झाली. गौरीने देवासमोर दिवा लावला. तिने नारळ हातात घेतला आणि डोळे मिटून म्हणाली, स्वामी, माझ्याकडे सोनं नाही, चांदी नाही. हा एकच नारळ आहे. तोही माझ्या मुलाच्या पोटाचा आहे. पण जर माझा भाव तुम्हाला मान्य असेल तर मी तो तुमच्या चरणी अर्पण करते. गणू शांतपणे आईकडे पाहत होता. त्याने हळूच आईचा हात धरला आणि म्हणाला, आई, स्वामींना दे, मला भूक सहन होईल, पण स्वामींना रिकाम्या हाताने जाऊ नको. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिने मुलाला मिठी मारली आणि दोघेही अनवाणी पायांनी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले. पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की आजचा दिवस त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा वळण ठरणार आहे. पहाटेचे कोवळे ऊन पडू लागले होते. गौरी आणि तिचा मुलगा गणू अनवाणी पायांनी मठाकडे चालत होते. गणूच्या पोटात भुकेने कावळे ओरडत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती. गौरीच्या हातात तो एकमेव नारळ होता. चालता चालता ती मनात सतजप करत होती, श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. मठाजवळ पोहोचताच तिला मोठी गर्दी दिसली. कोणी सोन्याचा मुकुट घेऊन आले होते, कोणी मिठाईचे मोठे ताट, तर कोणी महागडी फळे. हे पाहून गौरीच्या मनात क्षणभर विचार आला, माझा हा एक नारळ स्वामी स्वीकारतील का? इतक्यात गणू म्हणाला, आई, तूच म्हणतेस ना, स्वामी वस्तू नाही, भावना पाहतात. गौरीच्या मनातील शंका दूर झाली. ती हळूहळू स्वामी समर्थांच्या जवळ गेली. स्वामी समर्थ एका झाडाखाली शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. गौरीने थरथरत्या हातांनी नारळ त्यांच्या चरणी ठेवला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, स्वामी, माझ्याकडे यापेक्षा अधिक काही नाही. हेच माझं सर्वस्व आहे. क्षणभर संपूर्ण परिसर शांत झाला. स्वामी समर्थांनी नारळाकडे पाहिले. नंतर गौरीकडे पाहून मंद स्मित केले. ते म्हणाले, अगा माऊली, तू नारळ दिला नाहीस, तुझं मन दिलंस. हे शब्द ऐकताच गौरी रडू लागली. स्वामी समर्थांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मग अचानक त्यांनी बाजूला पडलेली एक मूठ माती उचलली आणि तिच्या हातात ठेवली. आजूबाजूचे लोक कुजबुजू लागले. ही कसली भेट? माती देऊन काय होणार? गौरीलाही काहीच समजले नाही. ती नम्रपणे म्हणाली, स्वामी, या मातीचं मी काय करू? स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, घरी जा आणि ही माती तुझ्या घराच्या मागच्या कोरड्या जमिनीत टाक. पण 3 दिवस कोणालाही काही सांगू नकोस. गौरीने नमस्कार केला. ती आणि गणू घरी परतले. घरी पोहोचल्यावर तिने स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ती माती घरामागील ओसाड जागेत टाकली. गणूने विचारले, आई, यामुळे काय होईल? गौरी हसली, बाळा, स्वामींची आज्ञा पाळायची. पुढे काय होईल ते त्यांनाच माहीत. दुसऱ्या दिवशी गावातील काही लोक हसू लागले. अगं गौरी, माती टाकून सोनं उगवणार आहे का? दुसरा म्हणाला, अशी अंधश्रद्धा करून काही मिळत नाही. गौरीने कोणालाही उत्तर दिले नाही. ती फक्त मनात म्हणाली, माझा विश्वास स्वामींवर आहे, लोकांच्या बोलण्यावर नाही. पहिला दिवस गेला. दुसरा दिवसही गेला. तिसऱ्या दिवशी पहाटे गणू पाणी आणण्यासाठी घरामागे गेला. अचानक तो मोठ्याने ओरडला, आई, आई, लवकर ये. गौरी धावत बाहेर आली आणि तिने जे पाहिले ते पाहून तिच्या हातातील पाण्याचा माठ खाली पडला. तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्या कोरड्या जमिनीत जिथे स्वामींची माती टाकली होती, काहीतरी अद्भुत घडले होते. गणूच्या आवाजाने गौरी घाबरून घराच्या मागे धावत आली. ती जागा 3 दिवसांपूर्वीपर्यंत पूर्ण कोरडी होती. पण आज त्या मातीतून एक हिरवेगार तुळशीचे रोप उगवले होते. ते साधे रोप नव्हते. त्याच्या भोवती विलक्षण सुगंध दरवळत होता. पहाटेचे सूर्यकिरण त्या रोपावर पडताच ते जणू सोन्यासारखे चमकत होते. गौरीने थरथरत्या हातांनी तुळशीसमोर नमस्कार केला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूच म्हणाली, स्वामी, ही तुमचीच कृपा आहे. त्या दिवसापासून रोज सकाळी ती त्या तुळशीला पाणी घालू लागली. गणूही नमस्कार करूनच शाळेत जायचा. काही दिवसांनी एक विचित्र गोष्ट घडू लागली. ज्यांच्या घरात सतत भांडणे व्हायची ते लोक गौरीच्या तुळशीचे दर्शन घेऊन गेले की त्यांच्या घरात शांतता निर्माण होऊ लागली. एका आजारी म्हाताया आजीने त्या तुळशीपाशी बसून प्रार्थना केली. काही दिवसांत तिची तब्येत सुधारली. गावभर चर्चा सुरू झाली. गौरीच्या अंगणातील तुळशीत काहीतरी दिव्य शक्ती आहे. लोक दूरदूरून दर्शनासाठी येऊ लागले. पण गौरी प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायची,
चमत्कार तुळशीचा नाही, स्वामी समर्थांवरील श्रद्धेचा आहे. हे सर्व पाहून गावातील श्रीमंत जमीनदार रघुनाथ पाटील अस्वस्थ झाले. त्यांना वाटले, या गरीब बाईला इतका मान कसा मिळतो. एके रात्री त्यांनी आपल्या नोकराला सांगितले, आज मध्यरात्री ती तुळस उपटून आण, पाहू काय चमत्कार आहे. रात्री 12 वाजता नोकर गौरीच्या घराजवळ पोहोचला. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. तो हळूहळू तुळशीजवळ गेला. जसा त्याने तुळशीला हात लावला, अचानक जोराचा वारा सुटला. आकाशात विजा चमकू लागल्या. नोकर घाबरला. तेवढ्यात त्याला असे वाटले, जणू तुळशीसमोर भगव्या वस्त्रातील एक तेजस्वी संन्यासी उभा आहे. त्या तेजस्वी रूपाकडे पाहताच नोकर भीतीने थरथर कापू लागला. तो जोरात ओरडला, स्वामी, मला माफ करा, आणि धावत पाटलांच्या वाड्याकडे पळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी संपूर्ण गावात पसरली. रघुनाथ पाटील रागाने लाल झाले. त्यांना वाटले, नोकर खोटे बोलत आहे. ते स्वतःच गौरीच्या घरी गेले. गौरीने नम्रपणे त्यांना नमस्कार केला. पाटील कठोर आवाजात म्हणाले, ही तुळस मला दे, किती पैसे हवेत ते सांग. गौरी शांतपणे म्हणाली, पाटील साहेब, ही तुळस माझी नाही, हा स्वामी समर्थांचा प्रसाद आहे. तो विकता येत नाही. हे उत्तर ऐकताच पाटील संतापले. ते म्हणाले, उद्या सकाळी मी ही तुळस स्वतः उपटून टाकीन. गौरी काहीच बोलली नाही. ती फक्त तुळशीसमोर बसली आणि डोळे मिटून म्हणाली, स्वामी, आता सर्व काही तुमच्या हातात आहे. त्या रात्री रघुनाथ पाटलांना एक असे स्वप्न पडले, जे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकणार होते. रघुनाथ पाटील पूर्णपणे बदलले होते. गावात आता रोज सकाळी स्वामी समर्थांचे नामस्मरण होऊ लागले. गौरीचे आयुष्यही हळूहळू सुखी होत होते. पण एके दिवशी नियतीने तिची पुन्हा एकदा कठीण परीक्षा घेतली. त्या दिवशी गणू शेतातून परत येत होता. अचानक त्याला तीव्र ताप आला. रात्रीपर्यंत त्याची अवस्था गंभीर झाली. संपूर्ण अंग तापाने फणफणत होते. गौरी घाबरून गावच्या वैद्याकडे धावली. वैद्यांनी औषध दिले, पण 2 दिवस उलटले तरी ताप कमी झाला नाही. तिसऱ्या दिवशी वैद्यांनी शांत आवाजात सांगितले, गौरी, आता माझ्या हातात काहीच नाही. हे शब्द ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती धावत घरी आली. गणू अंथरुणावर पडला होता. डोळे मिटलेले, श्वास मंद झाला होता. गौरी त्याच्या शेजारी बसली. तिने त्याचा हात हातात घेतला आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडले. स्वामी, माझ्याकडे आता काहीच उरलं नाही. एकदा माझ्या मुलाला वाचवा. त्याच्या बदल्यात माझे आयुष्य घ्या. हे बोलताच ती रडू लागली. रात्र झाली. सगळीकडे शांतता होती. तेवढ्यात घरात एक मंद सुगंध दरवळू लागला. दिव्याची ज्योत अचानक तेजाने पेटली. गौरीने डोळे उघडले. तिला दारात एक तेजस्वी संन्यासी उभा दिसला. भगवे वस्त्र, हातात कमंडलू, चेहऱ्यावर दिव्य तेज. तो संन्यासी शांतपणे घरात आला. गणूच्या कपाळावर हात ठेवला आणि फक्त एवढेच म्हणाला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. क्षणातच तो तेजस्वी प्रकाश नाहीसा झाला. गौरी धावत बाहेर आली, पण बाहेर कोणीच नव्हते. पहाट झाली. गणूने हळूहळू डोळे उघडले. तो बसला आणि म्हणाला, आई, मला खूप भूक लागली आहे.
गौरीला स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. ती आनंदाने रडू लागली. तिने गणूला मिठी मारली. त्या क्षणी तिला खात्री झाली, स्वामी समर्थ स्वतः येऊन गेले होते. ही बातमी गावभर पसरली. रघुनाथ पाटील धावत आले. संपूर्ण गाव गौरीच्या घरासमोर जमा झाले. सर्वांनी एकमुखाने स्वामी समर्थांचा जयघोष केला. त्या दिवशी गावातील प्रत्येकाने एक संकल्प केला, रोज सकाळी स्वामी समर्थांचे नामस्मरण करू. काही महिन्यांनी गावात पुन्हा भरघोस पीक आले. कोणाच्याही घरात उपासमार राहिली नाही. भांडणे थांबली. गावात प्रेम वाढले. लोक म्हणू लागले, स्वामी समर्थांच्या कृपेने चांदपूर गाव बदलून गेले. गणू मोठा झाला. तो शिक्षण घेऊन गावातील गरीब मुलांना मोफत शिकवू लागला. गौरी रोज तुळशीपाशी दिवा लावायची आणि प्रत्येक भक्ताला एक गोष्ट सांगायची, स्वामी समर्थांना सोनचांदी नको असतं, त्यांना फक्त श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि प्रेम हवं असतं. कथेची शिकवण. मित्रांनो, या कथेचा अर्थ चमत्कार शोधणे नाही, तर संकटाच्या काळातही विश्वास, कष्ट आणि चांगुलपणा सोडू नये ही तिची शिकवण आहे. श्रद्धा माणसाला धैर्य देते आणि धैर्यामुळे तो संकटांवर मात करू शकतो. चला शेवटी सर्वजण मनापासून 3 वेळा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. तुझ्या चरणी ठेवता सारे मिले समाधानार्थ.